जर तुम्हाला व्हिडिओग्राफी शिकायची असेल तर FPS हे सेटिंग तर तुम्हाला माहीत असलंच पाहिजे। FPS म्हणजे फ्रेम्स पर सेकंद, यालाच फ्रेम रेट असंही म्हणतात। म्हणजेच एका सेकंदामध्ये तुमचा कॅमेरा किती फ्रेम्स शूट करतो। मुळात व्हिडिओ म्हणजे काय तर एकापुढं एक सलग फास्ट दिसणारे काही फोटो। आता व्हिडिओ एखादा स्मूथ दिसायचा असेल, त्याच्यामध्ये जिटर्स नको असतील, तर त्यासाठी एका सेकंदामध्ये कमीत कमी 24 फ्रेम्स असणं गरजेचं आहे, म्हणजेच 24 FPS। असे वेगवेगळे FPS आपल्याला अवेलेबल असतात, जसे की 30 FPS, 60 FPS, 120 FPS वगैरे वगैरे। आता या सगळ्या आकड्यांचा अर्थ काय तर जेवढे FPS जास्त तेवढ्या एका सेकंदामध्ये जास्त फ्रेम्स शूट केल्या जातात आणि त्याच जास्त शूट केलेल्या फ्रेम्स नंतर एडिटिंगमध्ये स्ट्रेच करून स्लो मोशन व्हिडिओ बनवता येतो। म्हणजे समोर घडणारी एखादी कृती नंतर आपल्याला स्लो मोशनमध्ये दाखवायची असेल तर ती शूट करतानाच आपल्याला 60 FPS, 120 FPS किंवा 240 FPS अशा हायर फ्रेम रेटला शूट करणं गरजेचं आहे। मग आपण सगळंच फुटेज जर हाय फ्रेम रेटमध्ये शूट केलं तर काय प्रॉब्लेम होईल? जेवढा फ्रेम रेट जास्त असेल त्या प्रत्येक फ्रेमचा मेमरी ॲड होत जाईल आणि एकूण व्हिडिओची तुमची साईज खूप जास्त वाढेल। आणि दुसरा महत्त्वाचा लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे जेवढा फ्रेम रेट तुमचा जास्त असेल तेवढं तुमचं एक्सपोजर कमी होतं। हे कशामुळं तर जेवढ्या जास्त फ्रेम आपण एकाच सेकंदात शूट करणार आहोत तेवढंच त्या प्रत्येक फ्रेमला शूट करण्यासाठी आपल्याकडे कमी वेळ असेल आणि कमी वेळ सेन्सर एक्सपोज झाल्यामुळं अर्थातच आपली फ्रेम डार्क येईल, म्हणजेच आपल्या व्हिडिओचं एक्सपोजर डार्क होईल। त्यामुळे जी कृती किंवा जी ॲक्शन तुम्हाला नंतर स्लो मोशन करायची आहे हे तुम्हाला माहिती आहे, फक्त तेवढीच ॲक्शन हाय फ्रेम रेटमध्ये शूट करा, म्हणजे तुम्हाला नंतर त्याचा स्लो मोशन करता येईल आणि बाकीचा जो नॉर्मल व्हिडिओ असेल तो 24 FPS किंवा 30 FPS ला शूट केला तरी चालेल। त्यामुळे तुमच्या मेमरी कार्डवर तुम्ही जास्त फुटेज शूट करू शकाल। आता स्लो मोशन व्हिडिओ मिळवण्यासाठी FPSचं काय गणित असतं ते पुढच्या एका व्हिडिओमध्ये नक्की बघूयात। पण FPS बद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला अजून कुठल्या विषयांवर माहिती घ्यायला आवडेल हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जय श्री पिक्सल प्रसन्न।